नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान आदमापूर। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क आदमापूर। आदमापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान म्हणून ओळखले जाते। संत सद्गुरू बाळूमामा हे एक देवाचे अवतार आहेत आणि जे बाळूमामांना मानतात त्यांना बाळूमामा नक्कीच गुण देतो, आशीर्वाद देतो, त्यांचं कल्याण करतो। हे संत सद्गुरू बाळूमामा यांच्या आदमापूर या ठिकाणी दर्शनासाठी गेल्यानंतरच कळते। कारण काही लोक संत सद्गुरू बाळूमामा यांच्या दर्शनासाठी आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जात असतात। आपले चांगलं व्हावं हाच त्यांचा हेतू असतो। पण काही लोक संत सद्गुरू बाळूमामा यांनी काय कार्य केले आहे ते पाहण्यासाठी जात असतात। बाळूमामा यांचं महाराष्ट्रामध्ये असणारं जागृत देवस्थान आदमापुरात लाखोंच्या संख्येने दररोज होणारी गर्दी, सर्वांना ट्रस्टच्या वतीने मिळणारा महाप्रसाद, तसेच शासनाच्या माध्यमातून असणारी व्यवस्था, हे सर्व चित्र पाहिल्यानंतर खरंच संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान आदमापूर हे एक जागृत देवस्थान महाराष्ट्रातून ओळखलं जातं। तसेच बाळूमामाची सासरवाडी या ठिकाणी जो खांबा आहे त्या खांबाला आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी खेटी घातले जातात। आपण जी मनात इच्छा बोलतो तीच इच्छा त्या खांबाला खेटी घातल्यानंतर पूर्ण होते। ही संपूर्ण माहिती खरी आहे, कारण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक राहुल कुदनर यांनी स्वतः रविवारी संत सद्गुरू बाळूमामा आदमापूर व त्यांच्या सासरवाडीचे दर्शन घेतले आणि जे चित्र त्यांनी पाहिले त्याचे हे चित्रीकरण करून हा व्हिडिओ तयार केला आहे। हा संपूर्ण व्हिडिओ राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने सर्व प्रेक्षकांसाठी तयार केला आहे। सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा की संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान आदमापूर हे नेमके कशा प्रकारे चालते ते। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।